नमस्कार मित्रमंडळींनो. धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे. धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच जे जाहिरात आहे, जे पदनाम आहे ते पुढीलप्रमाणे आहे. संवर्ग गट ब अराजपत्रित पदनाम विधी सहाय्यक. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी S15 41,800 ते 1,32,300. भराव्याची एकूण पदे आहेत 3. गट ब अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी S16 याचं वेतन आहे 44,900 ते 1,42,400 पर्यंत. भरावयाची एकूण पदे आहेत 2. तिसरं पद जे आहे ते गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी S15 41,800 ते 1,32,300 पर्यंतचं त्याचं वेतन असेल. भरावयाची एकूण पदे आहेत 22. पद 4 गट क निरीक्षकाचं आहे. त्याचं वेतन श्रेणी आहे S13 35,400 ते 1,12,400 पर्यंत. त्याची एकूण पदे आहेत 121. 5 नंबर गट क वरिष्ठ लिपिक S8 नुसार 25,500 ते 81,100 आणि पदसंख्या आहेत 31. ऑनलाईन अर्ज भरवण्याचा वेळापत्रक आहे. अर्ज सादर करावयाचा कालावधी 11/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत असेल. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा भरण्याकरिता अंतिम दिनांक जो आहे 3/10/2025 पर्यंत असणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक धर्मदाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा दिनांकाच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध असेल. तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रता नमूद केल्यानुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान असू शकतो. तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर तुमच्या समोर दिलेला आहे. जाहिरातीमधील बाबीसंबंधी विचारणा करायची असल्यास तुम्हाला या साईडवरती तुम्ही विचारणा करू शकता. परीक्षा शुल्काबद्दल माहिती. आकारण्यात येणारे शुल्क खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये असेल. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावायचे आहे. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित अथवा रद्द झाल्यास उमेदवारास पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी धर्मदाय संघटनेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना इत्यादी बाबतचा तपशील charity.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी वन लायनर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.